सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर आपण बघितलं मागच्या भागामध्ये की मी थाप मारली होती की आता सुमाला आणि गोट्याला दोघांना घेऊन माथेरानला जायचं. आणि मग ती कशी अंगाशी येते, अशी मारलेली सहजगत्या थाप, याचा अनुभव मला त्यावेळी आला. तर तो बघूया काय अनुभव आला. सुमा आतुरतेने लगेच म्हणाली, मग मी येतेच हो दादा तुमच्याबरोबर. आणि मी काय कुणाचं घोडं मारलं आहे घरी बसून राहायला, अशी तिनेही उठावणी केली. आणि पावसाळ्यात जाऊन काहीतरी करून ठेवण्यापेक्षा गोट्या आम्हा सर्वांच्या घरच्या सोबतीनं आत्ताच गेलेला बरा, असं वाटून आजींनी त्याची माझ्याबरोबरच रवानगी करण्याचं ठरवलं. बरीच भवती न भवती होऊन आम्ही चौघे सकाळच्या गाडीनं निघालो. नेरळला उतरलो. दुसऱ्या चिमुकल्या डोंगरगाडीतून माथेरानच्या माथ्यावर जाऊन उभेही राहिलो. माथेरानला आम्ही राहण्या जेवण्याची उत्कृष्ट सोय अशी जाहिरात असलेल्या मॉडर्न हॉटेलात उतरण्याचं योजलं होतं. पण आयत्या वेळी तो बेत बदलून आम्हाला श्रीयुत पांडुरंग पै यांचे पाहुणे म्हणून जावे लागले. नेरळ स्टेशनवर आम्ही माथेरानच्या गाडीत ज्या डब्यात बसलो, त्याच डब्यात मुंबईचे धनिक पांडुरंग पै आधीच बसलेले होते. त्यांच्या पत्नी सौ रुक्मिणीबाई आणि त्यांची कन्या पद्मा उर्फ पदम बरोबर होती. श्रीयुत पै टाईम्समध्ये डोके घालून बसले होते आणि आल्या गेल्याकडे लक्ष देण्याची त्यांना इच्छा दिसत नव्हती. परंतु बोलक्या रुक्मिणीबाईंनी 4-5 मिनिटातच तिच्याशी ओळखदेख केली आणि तिची गदगची आतेबहीण गंगूताई रुक्मिणीबाईंची जिवलग मैत्रीण असल्याचं कळलं. आणि मग त्यांचं सूत जमण्यास वेळ लागला नाही. आपल्या वेणीतल्या सोनचाफ्याच्या फुलानं सुमाने छोट्या पदमला बघता बघता आपलेसं केलं. पै मंडळी माथेरानला महिनाभर राहण्याच्या बेताने निघाली होती आणि त्यांनी एक बंगलाही भाड्यानं घेतला होता. आम्ही हॉटेलचा बेत बदलून त्यांच्याकडे उतरावं, नव्हे उतरलंच पाहिजे असा डॉक्टर रुक्मिणीबाईंनी आग्रह चालवला. श्रीयुत पै प्रथम तुटक वृत्तीचे वाटले, तरी त्यांनाही माणसाचं बरंच अगत्य दिसलं. पत्नीच्या आग्रहाला त्यांनी पुष्टी दिली आणि अशा रीतीनं आम्ही त्यांचे पाहुणे झालो. आमची बडदास्त तिथे उत्तम ठेवली जात होती, पण त्यामुळेच मला अधिकाधिक संकोच वाटू लागला. घटकाभराच्या तोंड ओळखीवर लोकाच्या घरी फुकट पट्ट्या मारताना मला कसंसंच वाटत होतं. आपण कोणत्या प्रकारे त्यांच्या उपयोगी पडावं हा मला विचार पडला होता. माझं हे संकट गोट्यांनी दूर केलं. कसल्याशा महत्त्वाच्या आणि जरुरीच्या कामासाठी श्रीयुत पै यांना दुसऱ्याच दिवशी मुंबईला जाणं भाग पडलं. 7:30च्या गाडीने ते निघाले. नेरळवर 9:30ची गाडी त्यांना पकडायची होती. पै रवाना झाल्यावर त्यांचे महत्त्वाचे कागद घरीच राहिल्याचे रुक्मिणीबाईंना दिसून आले आणि आता काय करायचं, फुकट हेलपाटा होणार त्यांना, अशी त्यांची विवंचना सुरू झाली. आम्ही तरी काय करणार. पण गोट्या म्हणाला, का काळजी करता, अजून 1.5 तास अवकाश आहे नेरळच्या गाडीला, तेवढ्यात 2दा नेऊन पोचवीन मी कागद. स्टेशनवर घोडी भाड्यानं मिळतात, काल बघितली आहे मी. गोट्याचा हा उपाय आम्ही सर्वांनीच मान्य केला, कारण दुसरं काही करताच येण्याजोगं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत घोड्यावर बसण्याची कलाही गोट्यानं पैदा केली होती. तिचा उपयोग दाखवायला तो यावेळी सिद्ध झाला आणि त्यांनी नेरळ स्टेशनवर श्रीयुत पै यांना कागद पोचवून त्याची पावतीही आणली. त्या पावतीवर त्यांनी लिहिलं होतं, या छोकऱ्याची ही मदत खरोखर बिनमोल आहे. गोट्याची ही कामगिरी दुसऱ्या एका प्रकारे उपयोगी पडली. माझे काम उरकून संध्याकाळी मी पै यांच्या बिराडी परत आलो. मंडळींना घेऊन फिरायला जायचा आमचा बेत ठरलेला होता. पण मी घरी येतो तो एक अनोळखी गृहस्थ माझी वाट पाहत बसलेले दिसले. ते श्रीयुत पै यांना भेटायला आले असावे अशा समजुतीने मी म्हटले, पै साहेब जरुरीच्या कामासाठी मुंबईला गेलेत, उद्या येतील. त्यांना भेटायचं असेल
तर आपणाला उद्या फिरून यायची तसदी घेतली पाहिजे. मला वाटतं आपणही माझं काम करू शकाल. इथल्या एका मुलासंबंधी मला बोलायचं आहे. कोणत्या मुलासंबंधी? सकाळी इथून नेरळ स्टेशनकडे घोड्यावरून गेला होता तो मुलगा म्हणतोय मी. तो याच बंगल्यात राहतो असा पत्ता लागला म्हणून आलो मी. काय केलं त्या मुलानं? गोट्यानं नेरळच्या सफरीत काही व्रात्यपणा केला की काय अशा शंकेनं मी विचारलं. आपली ओळखही नाही झाली अजून. माफ करा हं. मी प्रद्युम्न प्राणनाथ, प्रीती सिनेटोनचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे मी. आमच्या शरसंधान पिक्चरचं शूटिंग लवकरच सुरू होईल. त्या पिक्चरमध्ये एका बालयोद्ध्याचं काम आहे. सगळा नटसंच निश्चित झालेला आहे. स्टंट पिक्चरमध्ये बॉम्बशेल अशी ख्याती मिळालेला मास्टर अंगद आणि टॉर्पेडो अशा नावानं मशहूर असलेली नागिणी ही हिरोईन आहेत. पिक्चर मीच डायरेक्ट करणार आहे. मी म्हणतो तो तुमचा मुलगा या पिक्चरमधल्या यंग वॉरियरच्या कामाला फार छान वाटतो आहे मला. सकाळी फिरायला गेलो असताना त्याची घोड्यावरची डौलदार मांड, डोंगराळ वाटेवरून घोडा उडवीत नेण्याची त्याची ऐट मला मोठी ग्रेसफुल वाटली. त्याचा फेस कॅमेऱ्यालाही इफेक्टिव्ह वाटतो. हा छोकरा मला आपण दिलात तर वी शॅल बी ग्रेटली इंडेप्टेड टू यू. आणि हे पहा, आय एम नॉट टेकिंग द बॉयज सर्व्हिसेस फॉर नथिंग. आय शॅल ग्लॅडली गिव्ह हिम हिज ड्यू रेन्युमरेशन. से 500 रुपीज फॉर दिस वन रोल. मी या मुलाचं काम फुकट घेऊ इच्छित नाही. 500 रुपये? पाऊणशे 100 रुपयांसाठी महिनाभर रखडणाऱ्या माझ्यासारख्याला 500चा हा आकडा चकित का न करील? कोट्याच्या धनार्जनाचा श्री गणेशा असा घसघशीत होताना पाहून मला मनातून मोठा हर्ष झाला होता. गोट्यालाही तसा होईल असं वाटून मी त्याला आमच्या मुलाखतीच्या जागी बोलावलं आणि प्रद्युम्न प्राणनाथांचे म्हणणे त्याला सांगून तो काय म्हणतो याची वाट पाहू लागलो. मला यांच्या चित्रपटात काम करायचं नाही, गोट्याने ताडकन सांगून टाकलं. वाय यंग फेलो, डू यू फिअर द कॅमेरा? मुळीच नाही. तुमच्या निर्जीव कॅमेऱ्याचीच काय, पण जिवंत वाघाची मला भीती वाटणार नाही. मग वाय डू यू से नो? मला आपले हे चित्रपट आवडत नाहीत म्हणून. मोठा विलक्षण मुलगा दिसतोस तू. आमची प्रीतीची पिक्चर्स अत्यंत पॉप्युलर झाली आहेत. आमची पोपट मैना मुंबईला 100 आठवडे चालली. इतर ठिकाणीही पोपट मैनेनं रेकॉर्ड केलं आहे. लाख लोक दारू पितात म्हणून दारू उत्तम ठरत नाही. मी तुमची पोपट मैना पाहिली आहे आणि मला ती ओंगळ वाटली. नागड्या उघड्या अंगानं नदीत धिंगाणा घालणं, झाडाझुडपातून कुत्रा कुत्रीसारखं पळणं, हमरस्त्यावर अचरटासारखी गाणी म्हणत राहणं, लोहाराचा भाता फुसफुसतो त्याप्रमाणे नाटकी उसासे सोडणं, हे तुमच्या चित्रपटातले प्रकार मला अगदी गच्चाळ वाटतात. तुमच्या पोपट्याच्या ढेरपोट्या काका आणि तुमच्या महिनेची मरतुकडी मावशी ही म्हशीच्या गोठ्यात जो चावटपणा करतात तो पाहताना मौज वाटण्याऐवजी मला तरी संताप आला. तो काका आणि ती मावशी खरोखरीच पुढं असती तर मी त्यांच्या मुस्कटात लगावली असती. मी तुम्हाला विचारतो सिनेमासाहेब, तुमच्या स्वतःच्या मुलामुलींनी अशी चित्र बघितली तर त्यांचं कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं? खरं मनापासून सांगा. गोट्याच्या या रोखठोक सवालाने प्रद्युम्न प्राणनाथ गांगरले. तथापि आपला पराजय हसण्याखाली लपवण्याचा त्यांना प्रयत्न करावाच लागला. ते म्हणाले, आय अप्रिशिएट युअर रिमार्क्स माय यंग फ्रेंड, बट इट इज बिझनेस. यू आर टू यंग टू नो इट. पण मी छोटा असलो तरी छोट्या माणसाच्या दृष्टीनं बोलायला काय हरकत आहे? बड्या माणसांना रुचतील अशा वाटेल त्या भलभलत्या गोष्टी तुम्ही आपल्या चित्रपटात दडपता आणि त्या आम्हा लहान मुलांना मुकाट्यानं बघाव्या लागतात. तुमचे चित्रपट बघायला जाणारे लोक सगळे मोठेच असतात असं तुम्ही का समजून चालावं? आणि लहान मुलंही सिनेमाला जातोच की. मग आम्हाला आवडतील
आणि आम्हाला शहाणपण शिकवतील असे चित्रपट का नाही काढीत तुम्ही? जरूर काढीन. माझी ही एक स्कीम आहेच नाही तरी, आणि माझ्या या स्कीममध्ये मी तुझा उपयोग अवश्य करून घेईन. पण तोपर्यंत आमच्या चालू शरसंधानात तू बालयोद्ध्याचं काम केलं पाहिजेस. काम काही फार नाही आहे, पण त्यासाठी 500 रुपये द्यायला तयार आहे मी मुळीच तयार नाही या गोष्टीला. आता काय हरकत आहे तुझी? 1 वर्षाचा कॉलेजचा खर्च भागेल तुझा. आपल्या पायांवर उभं राहून उच्च शिक्षण घ्यायचं अशी तुझी महत्त्वाकांक्षा आहे. मी म्हटलं, त्या माझ्या महत्त्वाकांक्षेसाठी मी अपमान का सहन करीन? अपमान? यात कसला बुवा अपमान? डायरेक्टर प्रद्युम्न प्राणनाथांनी विचारलं. का नाही अपमान? गोट्या उसळून म्हणाला. दुर्जन बोलपटात पलंगाखाली छापून बसून नायक नायिकेच्या एकांतातला चावटपणा बघणारी आणि पकडलं ग म्हणून टाळ्या वाजवीत नाचणारी ती 7-8 वर्षांची बेबी चंचला, तिला दरमहा 200 पगार मिळतो आणि दर साल 200 रुपये पगार वाढवून 1000पर्यंत तिची मजल जायची असा करार झाला आहे, असं सिनेमाच्या एका मासिकात मी परवा वाचलं. त्या पोरीच्या मानानं माझे 500 रुपये काहीच नाहीत. मी तिच्याहून खात्रीनं शहाणा आहे आणि कामही खात्रीनं झकास करीन. मग तिच्यापेक्षा कमी मोबदला मी का कबूल करीन? डायरेक्टर प्रद्युम्न प्राणनाथ यांना गोट्याच्या या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं आणि त्यांनी आपली मागणी 1000पर्यंत वाढवली. मीही ती उचलून धरली आणि मग गोट्यानेही आडेवेडे घेतले नाहीत. गोट्याची 8 दिवसातून अधिक खोटी करायची नाही ही अट त्यांनी मान्य केली. करारपत्र झाले. पालक म्हणून मी सही केली आणि असल्या बैठकीस आजच्या क्षणाला 500चा चेक त्यांनी माझ्या हाती दिला. तिला आणि सुमाला गोट्याच्या या कमाईबद्दल किती पण कौतुक वाटलं. सुमाला पैशांपेक्षा फुकट सिनेमा पाहायला मिळणार याचाच खरा आनंद वाटत होता. गोटूदादाचा सिनेमा चालू असेल तितके दिवस रोज दर खेळायला जाणार मी आणि कुसुम, सुमन, माली, शालीस यांना देखील घेऊन जाणार. सुमाचे हे मनोराज्य आम्हाला मोठं गमतीचं वाटलं. घरी जाताच ती आजींना म्हणाली, माथेरानची वारी फुकट नाही गेली बरं का आजी? कसली लाट मिळवून आणलीत? आम्ही कसली लाट मिळवतोय? तुमच्या पराक्रमी नातवानं मात्र 1000चा तोडा आणला आहे बांधून. 1000 रुपये? आजी उद्गारल्या. पण आजी, वहिनींना पहिल्यांदा पै मिळाली आणि त्या पैमुळंच मला हे रुपये सापडले, म्हणून याचं सगळं श्रेय वहिनींनाच आहे ग, गोट्या उत्तरला. तर असा हा गोट्या. आता पुढच्या भागात आणखीन त्याचं काहीतरी एखादं कृत्य बघूया आपण. तोपर्यंत बाय बाय.